माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं वयाच्या 76व्या वर्षी मार्च 2024 या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं। त्यांचा प्रथम स्मृतिदिन तिथीप्रमाणे 18 मार्च रोजी पेजारी येथे आयोजित करण्यात आला होता। यानिमित्त त्यांच्या स्मृतीस रायगडसह राज्यभरातील कार्यकर्ते आणि नातेवाईकांकडून अभिवादन करण्यात आले। प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरू दादा महाराज मोरे यांचे भक्तिरंग कीर्तन आयोजित करण्यात आले होते। या सुमधुर सुश्राव्य कीर्तनाचं श्रवण उपस्थितांनी यावेळेस केलं। स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून समाजकारण आणि राजकारणाचा वारसा लाभला होता। शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती। राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेत देखील काही काळ काम केले। वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचं वक्तृत्व समृद्ध झालं होतं। त्यांच्या विचारांचा वारसा आणि शिकवण अंगीकारून पुढे वाटचाल करण्याचा संकल्प यावेळेस पाटील कुटुंबियांकडून करण्यात आला। यावेळी असंख्य पाटील कुटुंबीय, मान्यवर, सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। यत्र नार्यन्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः। ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, ज्या घरात स्त्रीची पूजा होते, ते घर वैकुंठा समान असतं। ज्या घरामध्ये स्त्रीचा पदोपदी अपमान होतो, स्त्रीला कमी लेखलं जातं, ते घर हे स्मशानवत असतं। हो, म्हणून भारतीय संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे। हो, जी संपूर्ण जगताची जननी आहे, माता आहे, माता आहे। हो, बीज धारण करणं सोपी गोष्ट नाही बा। हो, धारण करणं सोपी गोष्ट नाही। स्त्री जितकी क्षमाशील आहे, स्त्री जितकी सहनशील आहे, तेवढा प्रकृतीला आलेला पुरुष नाही बा। हो, त्याला 10 किलोची रेशनची पिशवी आणायला सांगितली, हो 10 वेळा घामा घुमवतो, 10 वेळा रस्त्यात थांबतो, झाडाखाली बसतो। का हो भाऊसाहेब का बसले? नाही म्हणतो, जड आहे, पिशवी जड आहे। किती किलो आहे? 10 किलो आहे। 10 किलो। पण आपल्या बाळाचं वजन ती माता 9 महिने सहन करते। त्याच्यासाठी आंबट खाणं, गोड खाणं, तिखट खाणं, किती किती प्रयास असते ती। एक दिवस आपला जाणार नाही तसा, एक दिवस। आणि म्हणून क्षमाशील असणारी स्त्री ही आपल्या जीवनाचं कल्याणकारी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।